नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। महाशिवरात्री आली की घरोघरी उपवास केला जातो आणि साबुदाणा खिचडी करायचं म्हटलं की खिचडी चिवट होते, चिकट होते आणि गोडे गोडे होतात। खिचडी मोकळी मोकळी होण्यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये काही ट्रिक्स दिल्या आहेत, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमची ही खिचडी छान अशी मोकळी होईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे साल काढून आणि कापून घेतले आहे। छोटे छोटे तुकडे कापून घेतलेले आहे आणि बटाट्याचे तुकडे पाण्यामध्ये टाकून घेतले आहे, जेणेकरून बटाटे काळे पडत नाही म्हणून पाण्यामध्येच टाकून घ्यायचे। 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतले आहे। 1.5 वाटी साबुदाणा मी रात्री पाण्यात भिजत घातला होता। साबुदाणा बघा किती छान असा मोकळा मोकळा भिजला आहे, बघू शकता तुम्ही एक एक दाणा दिसत आहे। साबुदाणा मी तुम्हाला दाबून दाखवते, बघा किती छान असा मऊसूत भिजला आहे। साबुदाणा भिजवताना साबुदाणा भिजेल इतपत पाणी टाकून घ्यायचं म्हणजे साबुदाणा छान असा भिजतो, चिकट होत नाही खिचडी। 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहे। मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे, जाडसरच केला आहे, जास्त बारीक करायचं नाही। मी कढई तापायला ठेवली होती, कढई तापली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। 1.5 पळी तेल टाकून घेते आहे मी, जास्त तेल टाकायचं नाही, नाहीतर साबुदाणा खाताना तेलकट लागतो। तेल तापलं आहे, त्यामध्ये जिरं टाकून घेऊया। जिरं छान असं तडतडलं की मिरची टाकून घ्यायची आणि मिरची कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायची म्हणजे साबुदाणा खायला खूप छान लागतो। बघा छान अशा कुरकुरीत मिरच्या झालेल्या आहे, बघू शकता तुम्ही। त्या मिरच्यामध्ये ज्या बिया असतात ना, त्या छान अशा कुरकुरीत तळल्या जातात, त्यामुळे साबुदाणा खाताना त्या मिरच्या दाताखाली आल्या की छान लागतो साबुदाणा खायला। आता आपण त्यामध्ये बटाटे टाकून घेऊया। बटाटे न उकडता टाकते आहे मी। हे बटाटे तेलामध्ये फ्राय होतात आणि खिचडीला एक वेगळी चव येते, म्हणून बटाटे न उकडता अशा प्रकारे तुम्ही खिचडी नक्की ट्राय करून बघा। बटाटे व्यवस्थित परतून घ्यायचे। हे मंद आचेवरच परतायचं आहे आपल्याला, म्हणजे आतपर्यंत छान असे मऊ बटाटे होतील। थोडंसं मीठ पण टाकून घेऊया। बटाटे आणि मिरची परतताना त्यामध्ये जर मीठ टाकलं तर खिचडी खाण्याची मजाच वेगळी असते, म्हणून थोडंसं मीठ टाकायचं। जर आपण मीठ नाही टाकलं तर साबुदाणा खिचडी खाताना बटाटे अळणी लागतात, चव लागत नाही खिचडीची, म्हणून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आपण त्यावर 5 मिनिट झाकण ठेवायचं, म्हणजे छान असे वाफवले जातील बटाटे। आणि अधूनमधून झाकण काढून बटाटे परतवून घ्यायचे, म्हणजे दोघं बाजूने मऊ होतील। बघा 5 मिनिट झालेले आहे, आपण बघूया बटाटे छान असे मऊ झालेले आहे की नाही। बघा किती छान असे मऊ झालेले आहे बटाटे। अशाच प्रकारे बटाटे मऊ करून घ्यायचे, म्हणजे साबुदाणा परतताना त्यामध्ये बटाटे कच्चे राहत नाही। मी तुम्हाला एक बटाट्याचा तुकडा तोडून दाखवते, बघा किती छान असे मऊ झालेले आहे बटाटे। त्यामध्ये आपण साबुदाणा टाकून घेऊया। बऱ्याच जणांची साबुदाणा खिचडी चिकट होते, तर बरेच जण म्हणतात की ह्या साबुदाणा व्यवस्थित नाही आहे, पण साबुदाणा कोणत्याही क्वालिटीचा असला आणि तो साबुदाणा व्यवस्थित आपण भिजत घातला तर त्याची खिचडी छान अशीच मोकळी मोकळी होते, म्हणून तुम्ही अशाच प्रकारे नक्की ट्राय करून बघा, तुमची ही खिचडी अशीच मोकळी मोकळी होईल। साबुदाणा शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा दिसत आहे ना किती छान अशी मोकळी मोकळी खिचडी। आणि त्यावर आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। मी बटाट्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, म्हणून थोडं व्यवस्थितच मीठ टाकायचं, नाहीतर साबुदाणा खिचडी खारी होईल। बघा अशा प्रकारे आपण साबुदाणा खिचडी परतून घ्यायची। साबुदाणा खिचडी परतून घेतल्यावर त्यावर आपण 10 मिनिट झाकण ठेवूया। झाकण ठेवल्यावर अधूनमधून साबुदाणा खिचडी परतून घ्यायची, नाहीतर कढईला चिटकेल। बघा मी झाकण उघडून बघितलं आहे, तर आपली खिचडी अजून झालेली नाही आहे।
झाकण उघडून घ्यायचं आणि खिचडी छान अशी परतून घ्यायची, व्यवस्थित परतायची, म्हणजे खमंग अशी खिचडी होते। बघा अशा प्रकारे आपली खिचडी किती मोकळी मोकळी दिसत आहे। आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यावर परत झाकण ठेवूया। 1-2 मिनिट अजून झाकण ठेवलं होतं मी। बघा छान अशी खिचडी झालेली आहे। झाकण काढून बघितलं तर किती छान अशी वाफ आलेली आहे खिचडीमधून आणि किती सुटसुटीत झालेली आहे, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपली खिचडी तयार आहे। बघा दिसतो आहे ना एक आणि एक दाना, किती अशी मोकळी मोकळी खिचडी झालेली आहे। तर ही अगदी मऊसूद आणि मोकळी खिचडी होते, म्हणून तुम्ही अशाच प्रकारे खिचडी करून बघा। तुम्हाला खिचडीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळतील। भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।